विनोद वाईन शॉप हटविल्याचा आनंदोत्सव साजरा। बाबासाहेबांचा पुतळा गुलाबजलाने धुवून गरजू विद्यार्थ्यांना वह्या पेनचं वाटप। आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत हाजी अनवर नगर येथील वॉल कंपाऊंडचं आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण। 3 लाखांच्या तब्बल 10 दुचाकींसह सराईत चोरटा जेरबंद। धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांची कामगिरी। नांद्रे ते प्रतिपाडा पुलाच्या कामाचं सीईओ शुभम गुप्ता यांच्या हस्ते भूमिपूजन। ग्रामस्थांनी व्यक्त केलं समाधान। बहुचर्चित आणि प्रचंड गाजलेल्या धुळे शहरातील जेल रोडवरील विनोद वाईन शॉप हटविण्याच्या आंदोलनाचा विजयोत्सव मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेलं मद्य विक्रीचं विनोद वाईन शॉप हे दुकान स्थलांतरित होत नाही तोपर्यंत बंदच ठेवण्यात यावं असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत। यासाठी आजपर्यंत अनेक वेळा आंबेडकरी विचारधारेच्या विविध पक्ष संघटनांनी अनेकदा आंदोलने केली होती। आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवेदने, मोर्चे, चक्काजाम, तोडफोड, ठिय्या आंदोलन आणि शेवटी 7 जणांसह 9 दिवस आमरण उपोषण केलं होतं। याच दरम्यान दलित समाजाने उत्स्फूर्तरित्या शहरातील विविध भागांमध्ये तसेच महामार्गांवर 5 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। यामुळे प्रशासनावर विनोद वाईन शॉप हटविण्याबाबत प्रचंड दबाव वाढला होता। परिस्थिती ओळखून शहराचे आमदार फारुख शाह यांनी मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे बैठक घेऊन शासन निर्णय घेण्यास भाग पाडले। त्यानंतर आमदारांच्या हस्ते उपोषण आंदोलन थांबविण्यात आलं। यानिमित्त 20 फेब्रुवारी रोजी आनंदोत्सव साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महिलांच्या हस्ते गुलाबजलाने स्वच्छ धुण्यात आलं। त्यानंतर 200 गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन इत्यादी शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। अशा प्रकारे आनंदोत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत संवैधानिक मार्गाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। महसूल, पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने आंदोलनाची दखल घेऊन शासन निर्णय घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानण्यात आले। हा विजय मोठ्या संघर्षाचा विजय आहे। हा विजय कोणा एकाचा नसून विनोद वाईन शॉप विरोधात लढणाऱ्या सर्वच आंदोलकांचा, आंबेडकरी जनतेचा विजय आहे, अशी भावना यावेळी आनंद लोंढे यांनी व्यक्त केली। याप्रसंगी जिल्हा पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, धुळे जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील तसेच सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, आमदार फारुख शाह यांचे चिरंजीव शहबाज शाह, आनंद सैंदाने, मुकुंदराव शिरसाट, मुकेश खरात, बॉबी वाघ, संजय अहिरे, निशांत मोरे, देविदास जगताप, कल्याण गरुड पैलवान, महेंद्र शिरसाट, राज चव्हाण, दिलीप भांबरे, पप्पू सहानी, मनीबाबा खैरनार, ज्ञानेश्वर भांबरे, चंद्रकांत सत्तेसा, रत्नशील सोनवणे, लखन चांगरे, कैलास बाविस्कर, शशिकांत वाघ, विलास मोहिते, तात्या चव्हाण, मंगलदास वाघ, संजय सरदार, पुरुषोत्तम गरुड, नाना थोरात, दुर्योधन पाटील, चेतन गायकवाड, संजय देवरेसर, सुरेश अहिरे, वाल्मिक जाधव, रंजना इंगळे, सिद्धार्थ जगदेव, नासिर पठाण, इक्बाल शाह, आसिफ शाह, अफसर शाह, ॲडव्होकेट शीतल जवरे, आकाश सोनवणे, विनोद केदार, संजय सरदार, झालटे सर, डॉक्टर शरद भांबरे, अनंत दामोदर, किरण मोरे, पवार योगेश जगताप, दिलीप मोहिते, ॲडव्होकेट संतोष जाधव, भैया पारेराव, आबा अमृतसागर, भैया वाघ, सागर मोहिते, दावल वाघ, किरण बालेराव, मुकेश वाघ, बापू सोनवणे, दिनेश निकम, ईश्वर वाघ, सुभाष जवरे, रोहित सोनवणे, मलेश जिरे, भोला अहिरे, भूषण आप्पा साळवे तसेच महिला भगिनी नयनाताई दामोदर, सरोजताई कदम, कल्पना सामुद्रे, मायाताई पानपाटील, अनिता सोनवणे, सोनूबाई सावकारे, निर्मलाबाई साळवे तसेच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, विविध विद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक वृंद, ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 20 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस जे मद्य विक्रीचे विनोद वाईन शॉप दुकान होते ते हटवण्यासाठी विविध राजकीय सामाजिक संघटनांनी, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते, पण ते अद्यापर्यंत ते हटवले गेले नव्हते। पण मागील 6 महिन्यापासून विविध पक्ष संघटनांमार्फत याच्या बाबतीत निवेदने, तक्रार निवेदने दिली गेली। त्याच्यानंतर आझाद समाज पार्टीमार्फत सगळ्यात पहिले रस्ता रोको केला गेला, त्याच्यानंतर तोडफोड झाली, त्याच्यानंतर उपोषणाला बसण्यात आलं आणि त्याच्यानंतर समाज बांधवांनी, खास करून आंबेडकरी समुदायाचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा लढा आपला समजला आणि 5 तारखेला धुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले। या सगळ्यांमुळे प्रशासनावर एक दबाव तयार झाला। त्याच्यानंतर उपोषणाच्या स्थळी माननीय आपले लोकप्रतिनिधी फारुख शाह साहेब
हे आले आणि त्यांनी राज्य उत्पादन शुल्काचे जे मंत्री आहेत यांच्याकडे या संदर्भात बैठक लावली जाईल म्हणून आश्वासन दिले। त्यांनी त्या पद्धतीने बैठकी लावली गेली। त्या ठिकाणी आपले आंदोलक धुळे जिल्ह्याच्या इतिहासात नव्हे तर उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं की मंत्री महोदय मंत्रालयातनं आणि आंदोलक त्या ठिकाणातनं आणि पूर्ण समुदाय आंबेडकरी समाजाने आपली भूमिका मांडली त्या ठिकाणी आणि कलेक्टरांनी त्या ठिकाणी निर्देश देण्यात आले राज्य उत्पादन शुल्काच्या शंभूराजे देसाई यांच्यातर्फे की सदर वाईन शॉप हे 10 दिवसांसाठी बंद करण्यात यावे आणि पुढील कार्यवाही त्याच्यावर त्वरित करण्यात यावी। त्या अनुषंगाने 13 तारखेला सन्माननीय जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी यांनी मिळून संबंधित परवानाधारकाला जोपर्यंत हे वाईन शॉप इथून हटत नाही, स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत कायमस्वरूपी इथं बंद करण्यात यावे, इथं उघडू नये असा आदेश दिला। त्याचा आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने पूर्णतः स्वागत करतो। आज रोजी तो जल्लोष संविधानिक पद्धतीने साजरा करण्यात यावा यासाठी आम्ही सर्वांच्या पुढाकाराने या ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत आपले कार्यसाहेब होते, धुळे शहर PI होते, फारुख शाह आमदार साहेब यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित होते। सर्व दलित समाजाचे श्रेष्ठ नेते, महिला भगिनी या ठिकाणी यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला गुलाबजलने स्वच्छ धुण्यात आलं। गुलाबजलने स्वच्छ धुण्याची भावना एकच होती की महानगरपालिकेमार्फत घरातसुद्धा पाणी दूषित येते, ती जी टँकर आणली जाते ती सुद्धा टँकरमध्ये दूषित पाणी असू शकते। तर आमची एक भावना होती की फक्त ते पाण्याने, गुलाबजल हे आरोग्यदायी पाणी असतं, सर्व धर्मांमध्ये ते वापरलं जातं, त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा धुण्यात यावा। महिला भगिनींच्या मार्फत तो पुतळा या ठिकाणी धुण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांचा। त्याच्यानंतर आपलं एकविरा हायस्कूल असेल, JRCTचे विद्यार्थी असतील, या ठिकाणी त्यांना वह्या आणि पेन वाटप करण्यात आलं। मी सगळ्या आंबेडकरी समाजाचा, महिला भगिनींचा आणि पोलीस प्रशासनाचा, पत्रकार बांधवांचा मनापासून आभार व्यक्त करतो की हा लढा प्रत्येकाने आपला समजला आणि हे विनोद वाईन शॉप कायमस्वरूपी इथून स्थलांतरित झाले। धन्यवाद। जय भीम, जय हिंद। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील अनवर नगर येथे आमदार फारुख शाह यांच्या स्थानिक विकास निधीतून वॉल कंपाऊंडचं काम करण्यात आलं आहे। या कामाचं आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। ही जागा यापूर्वी मोकळी होती। या मोकळ्या जागेलगतच एक मशीद आहे। या मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिक कचरा टाकत असत, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती। शिवाय यामुळे अस्वच्छ वातावरण वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता। तसेच या जागेलगत असलेल्या मशिदीतही दुर्गंधीमुळे मुस्लिम बांधवांना नमाज व इतर कार्यक्रमासाठी येता जाताना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता। याबाबत नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे तक्रारीही केल्या होत्या। याची दखल घेऊन आमदार फारुख शाह यांनी या जागेला वॉल कंपाऊंड करून पेव्हर ब्लॉक बसवून दिले। तसेच जागेच्या मध्यभागी हायमास्ट उभारून देऊन सुशोभीकरणाचं काम पूर्ण करून दिलं। त्यामुळे नागरिकांचा त्रास तर मिटलाच, परंतु उठा बसायला, मस्तपैकी गप्पा मारायला सोयीची जागा झाली। शिवाय परिसरातील बच्चे कंपनीला देखील खेळायला हक्काची जागा मिळाली। या वॉल कंपाऊंड व सुशोभीकरण कामाचं आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। या प्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 12 येथे गफूर नगर, हाजी अनवर नगर येथे एका मोकळ्या जागेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। ह्या कामासाठी ह्या परिसरातील नागरिक, आमचे बंधू हाजी भिकन, हाजी सलीम शेठ, मुन्नाभाई काजी, सुभानभाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी माझ्या स्थानिक विकास निधीतून 20 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आज यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाण, माजी नगरसेवक साजिद साई, मलाइका मॅडम, निसारभाई शाह, तैसरभाई पेंटर, सऊद आलम, नगरसेवक मुख्तार बिल्डर आणि असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत यावेळी उपस्थित आहेत। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर,
सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुका पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मोहाडी उपनगरातील एका चोरट्याला जेरबंद केलंय. त्याच्याकडून 3 लाखांच्या तब्बल 10 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. चोरट्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. चितोड तालुका धुळे येथील महेंद्र मोहन बोरसे यांची MH18 CA 1205 क्रमांकाची दुचाकी शिरूड चौफुलीवरून चोरट्यांनी लंपास केली होती. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 ते 11 वाजेदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी गुन्ह्याचा तपास PSI ज्ञानदेव काळे यांच्याकडे सोपवून स्वतंत्र तपास पथक तयार केलं. त्यातील पोलीस हवालदार सुनील जावरे, पोलीस नाईक ललित खळगे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र खांडेकर, राजू पावरा, राहुल देवरे, संदीप गुरव, दीपक मोहिते, योगेश वानखेडे, प्रमोद पाटील, अमोल कापसे यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जलद गतीने फिरविली. गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढून गोपाल देवीदास पाटील वय 38 राहणार मोहाडी उपनगर याला अटक केली. त्याच्याकडून तक्रारदाराच्या दुचाकीसह एकूण 3,10,000 रुपयांच्या दुचाकी जप्त करीत गुन्हा उघडकीस आणला. तसेच तपासात निष्पन्न असलेल्या आरोपीच्या साथीदारांचा देखील शोध सुरू करण्यात आला आहे. महेंद्र बोरसे नावाच्या इस्मानी त्यांची मोटरसायकल चोरीला गेली म्हणून अशी एक तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने सिनियर PI पाटील यांच्या टीमने त्यांना ॲक्टिव्ह मिळाली असता त्यांनी आरोपी गोपाल देवीदास पाटील वय 38 मोहाडीनगर धुळे या आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे एकूण 10 मोटरसायकल आपण आज हस्तगत केलेला आहे. त्याचा एक साथीदार देखील आहे, त्याला देखील आम्ही शोधत आहोत आणि तो मिळाल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल जप्त होईल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील नांद्रे येथून प्रतिपाडा आदिवासी वस्तीकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील पुलाचं कामाचं भूमिपूजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं. रस्त्याचं काम देखील लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. दिलेला शब्द पाळल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं. धुळे तालुक्यातील नांद्रे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत प्रतिपाडा आदिवासी वस्ती आहे. नांद्रे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत प्रतिपाडा ही आदिवासी वस्ती आहे. नांद्रे येथील धरणाच्या पाण्यामुळे प्रतिपाडा येथील ग्रामस्थांचा गावाशी असलेला संपर्क तुटतो. तेथील लोकांना ये जा करणं जिकरीचं होतं. त्यामुळे नांद्रे गाव ते प्रतिपाडा वस्ती दरम्यान रस्ता आणि छोटा पूल व्हावा अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची भेट घेऊन केली होती. त्या अनुषंगाने गुप्ता यांनी नांद्रे व प्रतिपाडा आदिवासी वस्तीस भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. नांद्रे येथून प्रतिपाडा आदिवासी वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता आणि पुलाचं काम मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिलं. त्यानुसार गुप्ता यांनी नांद्रे येथून प्रतिपाडा आदिवासी वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता आणि पुलाचं काम मार्गी लावण्याबाबत अधीनस्थ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दरम्यानच्या काळात या कामाचा पाठपुरावा करण्यात आला. पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून या कामाचं भूमिपूजन गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं. रस्त्याचं काम देखील लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच 29 लाख रुपये किमतीचे नांद्रे ते लोणखेडी रस्ता दुरुस्ती कामाचे भूमिपूजन देखील गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपअभियंता संजय देवरे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कामाचं भूमिपूजन झाल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.